थोडेसे गैरून आला होता, हा काय कारण आहे? माऊलीची कृपा आहे, त्याला काय एवढा मोठा आनंद आहे. ती सेवा आमच्याकडे दिली, आम्हाला गर्व वाटतो. हा व्हिडिओ करण्याचं खास कारण, आधी हा तुम्ही बोर्ड पहा, यावरती कुठल्याही राजकीय माणसाचं किंवा राजकीय किंवा स्वतःचं कुठला PR असेल असं भाकरी, बेसन आणि ठेचा कुठल्याही शुल्काशिवाय आळंदीपासून रोहना गव्हाणे माझं गाव पिंपरखेड, घनसंगी तालुका, जिल्हा जालना. मी भूमी अभिलेख मध्ये OS आहे. त्या बाद आहे. परंतु माऊलीची कृपा, त्यांनी 10 वर्ष सेवा करून घेतली माऊलीच्या आळंदीतच. परंतु आता आम्ही आळंदी ते पंढरपूर प्रतिदिन 2 कुंडल्याच्या भाकरी, वा. बेसन, ठेचा, खाराचे फोड या पद्धतीने प्रसाद वाटप करतो प्रत्येक दिवसात 2 क्विंटल. दिवस. आणि आता हे रेशन वगैरे कुठनं आणता, कसं भरतात? आम्ही 12 क्विंटल गावाकडून आणलं, एक जळव लाकूड आणलं त्यामध्ये, आणि सगळं पसारा भरून इथं आलो. परंतु ते 12 क्विंटल पाठीमागं उडलं, संपलं. मग आम्ही साताऱ्याला घेतलं, पुन्हा ठिकठिकाणी 2-2 क्विंटल घेतलं, ठिकठिकाणी दळून घेतलं. रात्री सुद्धा 2 क्विंटल जमीन हे बाजरी घेतली, ती दळून घेतली, आणि मग जागा बघत. आणि पुन्हा एक की हे जे काम आहे ना, तर माऊलीने आम्हाला ही सेवा दिली, ते आमच्याकडून करूनच घ्या ना कोणत्या हालत. पुढे थोडी त्रास होतोय, इथं जागा नाही, इथं नाही बसायचं, तिकडे नाही तिकडे नाही. पण जेव्हा आमचा कार्यक्रम होतोय तेव्हा ते म्हणजे ते लोक इतके आनंदित होते की ते म्हणते नाही, पुढच्या वर्षी तुम्ही इथेच या. आम्हाला वाटलं की तुमचं काही धंदेवाईक स्वरूपाचं काम आहे काय, की मला आमचं धंदेवाईक स्वरूपाचं काम नाही, आमचं निस्वार्थ. परंतु 1 महिना रजा टाकतो, येऊन जातो. होतोय त्रास फिरावी, परंतु चला असं वाटलं तुम्हाला नेमकं? काही नाही, माऊलीची कृपा आहे साहेब. माऊली कोणाला कोणतं काम सांगता येत नाही. जगाचा पोशिंदा माऊली काय आहे, त्याचं एक जिवंत उदाहरण आहे की पावलोपावली हे आशे माऊली वारीमध्ये आहेत, म्हणून ही लाखोंची संख्या कधीही उपाशी राहत नाही. ऊन, वारा, पाऊस या सगळ्यावरती मात करत ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत असतात. पण अजूनही महत्वाचं, स्वतःचा कुठलाही स्वार्थ ही लोक साध्य करत नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ खास त्या दादांसाठी